आपण आजच्या ब्लॉगमध्ये रामसेज किल्ल्यावर जाणार आहे। मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासात दुर्ग होता की ज्यावरील 500 मावळ्यांनी 50,000 मुघलांना तब्बल 5 वर्षांहून अधिक काळ झुंजवत ठेवले। या किल्ल्यावरील केलेले कोरीव काम व येथील स्थापत्यकला अधिक उच्च दर्जाची आहे। तसेच वनवास काळात प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शन पावन झालेला हा दुर्गम म्हणजेच किल्ले रामसेज। हा किल्ला नाशिक शहरातील उत्तरेला 14 किलोमीटर अंतरावर आहे। प्रभू श्री रामचंद्र हा किल्ल्यावर विश्रांतीला जायचे, तिथे त्यांची शीज आहे, म्हणून या किल्ल्याला रामसेज असे नाव पडले। हॅलो एव्हरीवन, एस ब्लॉगमध्ये परत एकदा तुमचं नावाने स्वागत आहे। तुम्ही इंट्रोमध्ये पाहिलं असेल की आपण रामसेज किल्ल्याला ट्रेकिंग करायला चालू आहे। सकाळचे वाजलेले आहे 6। अर्धा तास आम्हाला पोचायला लागला आणि अर्धा तास आम्हाला चढायला लागला। तर आम्ही सगळेजण पायथ्याशी आलोय किल्ल्याच्या, आणि किल्ला एवढा उंच नाही आहे, ट्रेकिंगला एकदम सोपं आहे। पण माझी ट्रेकिंग सगळ्यात पहिली हीच आहे रामसेज किल्ल्याची। अंजनेरीला गेलेली, पण पावसाळ्यात गेली तेव्हा काही ब्लॉग नव्हता काढला। आता परत गेली तेव्हा ब्लॉग मी काढेलच। आणि आम्ही फायनली अर्धा तासानंतर म्हणजे ट्रेकिंग करून आम्ही फायनली पोहोचलोय वरती। आणि सगळे म्हणजे पब्लिक होती नाही का तिथे, आणि लहान मुलं वगैरे पण, त्यांचा उत्साह पण खूप मोठा होता। आणि तिथे झेंडा होता मोठा भगवा, तर तिथे आम्ही गेलो ह्या कोपऱ्याला। तर खूप छान होता आणि खूप मोठा होता आणि खूप प्रसन्न वाटत होतं। ऊन वाढत होतं म्हणून छोटीशी म्हणजे टोपी घातली। तिथून आम्ही हत्ती दरवाजाकडे गेलो। हत्ती दरवाजा बघू शकता केवढा मोठा आहे आणि अजूनपर्यंत जसाच्या तसा तो आहे। आणि ही चिमुकली मस्तपैकी शिवगर्जना म्हणत होती आणि तिने शिवमय वातावरण केलंय। श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। हर हर महादेव। या चिमुकलीने मस्तपैकी शिवमय वातावरण केले आणि खूप छान तिने शिवगर्जना म्हणाली। आणि आपला भगवा बघा कसा फडकत होता। तिथून आम्ही गणेश कुंड वगैरे पाहिलं। तिथून भवानी मातेचं दर्शन करायला चाललोय। दर्शन वरती थोडंसं वरती ते नाही का, आणि एक छोटासा क्लिक घेतला, मला ते आवडलंय म्हणून। आणि महाराजांची मूर्ती पण आहे बघू शकता, तिथे त्यांचं पण दर्शन घेतलं आणि भवानी मातेचं पण दर्शन घेतलं, लांबूनच घेतलं। तुम्ही पण दर्शन घ्या, कारण आंघोळ नव्हती झाली म्हणून, आणि खूप घामाघूम आम्ही झालेलो। आणि महाराजांचं पण दर्शन घेतलं आणि बघू शकता खूप छान त्यांची मूर्ती आणि खूप प्रसन्न वाटत होतं आणि शिवमय वातावरण झालेलं पूर्ण। आणि व्ह्यू पण, आणि सकाळचं वातावरण म्हणजे एकदमच मस्त आहे। आणि भरपूर जण ट्रेकिंगला आलेले, पुण्यावरनं वगैरे पण आलेले, त्यांना आम्ही भेटलो। आणि तुम्हाला श्रीरामांचं शीज होतं ते तुम्हाला इंट्रोमध्ये सांगितलेलं, ते तुम्ही बघू शकता। आम्ही लांबूनच दर्शन घेतलं, आंघोळ नव्हती झाली म्हणून। आणि हा बघा, हे पण पोज मस्तपैकी दिलेल्या। आणि नंतर मग खाली उतरलो। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।